नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 24 ऑगस्ट 2024 वार आहे शनिवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण, ज्यामध्ये या ठिकाणी आपण लोकसत्ता न्यूजपेपर, द इंडियन एक्सप्रेस, द हिंदू या न्यूजपेपरमध्ये ज्या कोणत्या न्यूज स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाच्या असतात त्यांना या ठिकाणी आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून स्टडी करत असतो। जी काही आजची डिस्कशन आहे त्यामध्ये या ठिकाणी मित्रांनो आपण लोकायुक्त, सूर्याचे चुंबकीय क्षेत्र, पोलंड, ग्लेशियल लेक आउटब्रश फ्लड, डिजिटल जनरल क्रॉप एस्टिमेशन सर्वे, सी प्लेन सेवा, पोलिओ विषाणू, वक्फ मालमत्ता, आरोग्य क्षेत्र आणि मिशन आणि ऑब्जेक्टिव्ह या संदर्भात ज्या काही न्यूज आहेत त्या सर्व न्यूजने या ठिकाणी आपण स्टडी करणार आहोत। चला तर जे काही आजच्या डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। मित्रांनो, या ठिकाणी आजचा जो काही आपला पहिला प्रश्न आहे तो आहे लोकायुक्ता संदर्भात। सरळ प्रश्न पाहूया। खालील विधाने विचारात घ्या, ज्यामध्ये विधान क्रमांक 1, लोक आयुक्तांचे प्राथमिक कार्य राज्यातील सार्वजनिक अधिकाऱ्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करणे हे आहे। विधान 2, लोकायुक्त संस्था स्थापन करणारे कर्नाटक हे पहिले भारतीय राज्य होते। विधान 3, लोक आयुक्त ही भारतातील एक घटनात्मक संस्था आहे। राज्यपाल एखाद्या राज्यात लोक आयुक्तांची नियुक्ती करतात। तर मित्रांनो, या ठिकाणी एकूण 4 विधान आपल्याला देण्यात आले आहेत आणि यापैकी एकूण किती विधान बरोबर आहेत ते या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलं आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी जे काही लोक आयुक्त आहेत या लोक आयुक्तांचे जे काही प्राथमिक कार्य असतं ते प्राथमिक कार्य म्हणजे जे काही सरकारी अधिकारी आहेत किंवा सरकारी कर्मचारी आहेत ज्यांना या ठिकाणी आपण सार्वजनिक अधिकारी म्हणतो, त्यांच्या विरुद्ध जे काही भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत त्या आरोपांची सखोल चौकशी करणं हे प्राथमिक कार्य या ठिकाणी लोक आयुक्तांचं असलेलं आपल्याला दिसतं। म्हणजे या ठिकाणी विधान क्रमांक 1 या ठिकाणी आपलं अगदी बरोबर आहे। लोक आयुक्त संस्था स्थापन करणारे आपल्या देशातील जे काही पहिले राज्य आहे ते आहे आपले राज्य महाराष्ट्र, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। आपल्या महाराष्ट्र राज्याने महाराष्ट्र राज्य लोक आयुक्त उपायुक्त कायदा 1971च्या अंतर्गत मित्रांनो या ठिकाणी आपल्या देशातील पहिली लोक आयुक्त संस्था स्थापन केली होती, जी की कर्नाटकने केली नव्हती, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। म्हणजे या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 2 आहे ते या ठिकाणी आपलं चुकीचं आहे। लोक आयुक्त ही भारतातील एक घटनात्मक संस्था आहे असं या ठिकाणी आपल्याला सांगण्यात आलं आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी लोक आयुक्त ही घटनात्मक संस्था नसून ती एक वैधानिक संस्था आहे। म्हणजे अशी संस्था आहे जी की या ठिकाणी कायद्याद्वारे स्थापन केली आहे आणि घटनात्मक संस्था ती असते की ज्या संस्थेचा उल्लेख आपल्या राज्यघटनेमध्ये केला आहे। फॉर एक्झाम्पल, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा उल्लेख राज्यघटनेमध्ये आहे, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट यांचा उल्लेख राज्यघटनेमध्ये आहे। म्हणजेच या ठिकाणी जे काही भारतीय निवडणूक आयोग असेल, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आहेत या ठिकाणी घटनात्मक संस्था होतील। परंतु ज्या कोणत्या संस्थांची निर्मिती कायद्याच्या माध्यमातून करण्यात आली आहे, संसदेमध्ये कायदा आणण्यात आला, तो कायदा त्या ठिकाणी पारित झाला आणि त्या ठिकाणी एक नवीन संस्था निर्माण करण्यात आली, अशा प्रकारची जी काही व्यवस्था आहे त्याला या ठिकाणी आपण वैधानिक संस्था असे म्हणतो आणि लोक आयुक्त ही एक वैधानिक संस्था आहे। म्हणजे त्या ठिकाणी विधान क्रमांक 3 ही आपलं चुकीचे आहे। आणि या ठिकाणी मित्रांनो, जे काही राज्याचे लोक आयुक्त असतात त्या राज्यांच्या लोक आयुक्तांची नियुक्ती राज्यांच्या राज्यपालाकडून केली जाते, हे जे विधान आहे ते या ठिकाणी अगदी बरोबर आहे। वरील 4 विधानामध्ये विधान क्रमांक 1 आणि विधान क्रमांक 4 आपलं बरोबर असल्या कारणे आपले योग्य उत्तर राहील पर्याय बी। वरील 4 विधानापैकी केवळ आपली 2च विधानं या ठिकाणी बरोबर आहेत। पाहूया पुढचा प्रश्न, जो की मित्रांनो या ठिकाणी सूर्याचे चुंबकीय क्षेत्रा संदर्भात आहे। सरळ जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। खालील विधाने विचारात घ्या, ज्यामध्ये विधान क्रमांक 1, सूर्याचे चुंबकीय क्षेत्र सूर्याच्या आतील पदार्थ स्तरापासून त्याच्या बाह्य स्तरापर्यंत हलविण्यास मदत करतात। विधान 2, सूर्याचे चुंबकीय क्षेत्र त्याच्या पृष्ठभागापासून त्याच्या बाह्यतम स्तरापर्यंत एकसंध एकसमान शक्ती राखते। अशा प्रकारचं आपलं दुसरं विधान या ठिकाणी आपण पाहू शकतो। तर मित्रांनो, या ठिकाणी जे काही सूर्य आहे सूर्यामध्येही गुरुत्वाकर्षण शक्ती आहे, जसं की इतर पदार्थांमध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती असते। या ठिकाणी सूर्याच्या आतील जो काही भाग आहे तो सूर्याच्या आतील भाग सूर्याच्या बाहेरील भागाला या ठिकाणी हलचलीत
किंवा विचलित करताना आपल्याला दिसतो। हे जे विधान क्रमांक 1 मध्ये सांगण्यात आलं आहे ते या ठिकाणी मित्रांनो अगदी बरोबर आहे आणि विधान क्रमांक 2 मित्रांनो या ठिकाणी चुकीचं राहील। जे काही आपल्या सूर्याचं चुंबकीय क्षेत्र आहे त्याच्या पृष्ठभाग आणि त्याचा जो काही अंतर्गत भाग आहे यामध्ये एक समानता आपल्याला दिसत नाही। या ठिकाणी जे काही गुरुत्वाकर्षण शक्ती आहे ती कमी जास्त किंवा व्हॅरी करू शकते, हे तुम्हाला या ठिकाणी नोट डाउन करून घ्यायचं आहे। म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी जो काही प्रश्न क्रमांक 2 आहे त्याचे योग्य उत्तर राहील पर्याय ए केवळ विधान क्रमांक 1 बरोबर। पाहूया पोलंडवर आधारित आपला पुढचा प्रश्न जो की मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक 3 च्या स्वरूपात आहे। प्रश्न पाहूया, खालील विधाने विचारात घ्या ज्यामध्ये विधान क्रमांक 1 पोलंड अन्न प्रक्रियेत जागतिक आघाडीवर आहे। विधान 2 पोलंड आणि भारत हे आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीचे पूर्णवेळ सदस्य आहेत। विधान 3 जाम साहेब मेमोरियल यूथ एक्सचेंज प्रोग्राम अंतर्गत पोलंडमधील 20 तरुण दरवर्षी भारताला भेट देतील। अशा प्रकारचे त्या ठिकाणी भारत आणि पोलंड यांच्यामध्ये करार झाला आहे। अशा प्रकारचे एकूण 3 विधाने या ठिकाणी आहेत आणि यापैकी कोणती विधानं बरोबर आहेत ते मित्रांनो या ठिकाणी आपल्याला सांगायचे आहे। तर मित्रांनो या ठिकाणी पोलंड देश किंवा त्याची जी काही ख्याती आहे ती म्हणजे अन्न पदार्थावर प्रक्रिया करणे। जे काही पॅकेज फूड आपण खातो तशा प्रकारचे काही पदार्थ आहेत त्या पदार्थावर प्रक्रिया करून त्याची निर्यात करण्यामध्ये पोलंड आघाडीवर असलेला आपल्याला दिसतो। म्हणजे या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 1 आहे ते या ठिकाणी अगदी बरोबर आहे। जी काही या ठिकाणी इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी आहे या एनर्जीचा पोलंड हा पूर्ण वेळ सदस्य देश आहे, परंतु जो भारत आहे तो या ठिकाणी मित्रांनो असोसिएट मेंबर आहे, तो या ठिकाणी पूर्ण वेळ सदस्य देश नाहीये। हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। म्हणजे या ठिकाणी जे काही आपलं विधान क्रमांक 2 आहे ते या ठिकाणी चुकीचं ठरतं। विधान क्रमांक 3 या ठिकाणी अगदी बरोबर आहे। जाम साहेब मेमोरियल यूथ एक्सचेंज प्रोग्रामच्या अंतर्गत पोलंडमधील प्रत्येक वर्षी 20 तरुण हे भारताला भेट देणार आहेत आणि त्याच्या माध्यमातून भारताचं जे काही कल्चर असेल, भारताचा जो काही विकास आहे याविषयी ते एकूण माहिती घेणार आहे। तशा प्रकारचा करार भारत आणि पोलंड या 2 देशांमध्ये झालेला आहे। मित्रांनो या ठिकाणी जे काही इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी आहे याविषयी काही पॉइंट आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत जे की तुम्हाला या ठिकाणी नोट डाउन करून घ्यायचे आहेत। जे पॉइंट तुम्हाला या ठिकाणी नोट डाउन करून घ्यायचे आहेत ते पॉइंट पहा। या ठिकाणी जी काही इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी आहे तिचं मुख्यालय पॅरिस या ठिकाणी आहे। हा पहिला पॉइंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे जो की तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी नोट डाउन करून घ्यायचा आहे। त्यानंतर जी काही IEA ही जी संस्था आहे ती एक ऑटोनॉमस आहे म्हणजे स्वायत्त संस्था आहे। हा दुसरा पॉइंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। पुढचा जो काही पॉइंट आहे तो म्हणजे इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी इट इज अ इंटर गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन। इंटर गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन म्हणजे जे काही सरकारे आहेत, सरकार एकत्र आले आणि त्यांनी स्थापन केलेली ती एक ऑर्गनायझेशन आहे, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। या एजन्सीची जी काही स्थापना आहे ती 1974 साली झाली आणि या ठिकाणी या एजन्सीचे एकूण 31 देश हे फुल टाइम मेंबर आहेत आणि भारतासारखे 13 देश या ठिकाणी असोसिएट किंवा सहाय्यक सदस्य आहेत, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो जो काही प्रश्न क्रमांक 3 आहे त्याचे योग्य उत्तर राहील पर्याय ए केवळ विधान क्रमांक 1 बरोबर। पाहूया पुढचा प्रश्न जो की मित्रांनो या ठिकाणी ग्लेशियल लेक आउटब्रश फ्लड संदर्भात आहे। सरळ जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। ज्या ठिकाणी विधान क्रमांक 1 ग्लेशियल लेक आउटब्रश फ्लड म्हणजे हिमनद्यांच्या सरोवरातून हळूहळू पाणी सोडणे। विधान 2 नॅशनल ग्लेशियल लेक आउटब्रश फ्लड रिस्क मिटिगेशन प्रोग्रामचे उद्दिष्ट धोक्याचे मूल्यांकन करणे, स्वयंचलित मॉनिटरिंग स्टेशन स्थापित करणे आणि हिमनदी तलाव किंवा जे काही डाऊनस्ट्रीम आहे त्या प्रदेशासाठी पूर्व चेतावणी प्रणाली स्थापित करणे हे आहे। अशा प्रकारचे एकूण 2 विधान आहेत आणि यापैकी कोणतं विधान बरोबर आहे ते मित्रांनो या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। सर्वप्रथम या ठिकाणी आपल्याला जे काही लेक आउटब्रस्ट आहे ते लेक आउटब्रस्ट म्हणजे काय हे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। तर सर्वप्रथम मित्रांनो जी ग्लेशियल असते ती ग्लेशियल पाहूया। अशा प्रकारची हिमनदी असते आणि अशा प्रकारचा एक तलाव या ठिकाणी ग्लेशियरच्या फ्रंटला तयार होताना आपल्याला दिसतो। परंतु या ठिकाणी जेव्हा उन्हाळ्याचे दिवस येतात तेव्हा जास्तीच्या तापमानामुळे या ठिकाणी जे काही बर्फ जमा झाला आहे तो बर्फ या ठिकाणी वितळण्यास सुरुवात होते आणि या ठिकाणी जे काही मोरेंच्या माध्यमातून एक बॅरिकेड निर्माण झाला आहे ते बॅरिकेड जर तुटलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जे सर्व पाणी आहे ते खाली डाऊनस्ट्रीम मध्ये उतरू शकते आणि अशा प्रकारे एकाएकी
मोठ्या प्रमाणावर पाणी हे डाऊनस्ट्रीम मध्ये येणे, नदीमध्ये येणे, याला या ठिकाणी आपण लेक आउटब्रस्ट फ्लड असे म्हणतो. किंवा दुसरी कंडिशन असू शकते, जेव्हा उन्हाळ्यामध्ये तापमान जास्त होते तेव्हा या ठिकाणचं जे काही बर्फ आहे तो वितळण्यास सुरू होतो. त्याचबरोबर या लेकमध्येही बर्फ वितळण्यास सुरू होतो. हा जो वरच्या साईडला बर्फ आहे तो या ठिकाणी लेकमध्ये एंटर करतो. परिणामी या ठिकाणी असणारा जो काही बर्फ आहे तो या ठिकाणी डिस्प्लेस होऊन या ठिकाणी या नदी पात्रामध्ये येतो आणि पुढे तो हिमनदीपासून निर्माण झालेल्या पुराचं स्वरूप धारण करतो. अशा प्रकारची जी काही एकूण सिच्युएशन आहे त्याला या ठिकाणी मित्रांनो आपण लेक आउटब्रस्ट फ्लड असे म्हणतो. म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 1 आहे ते या ठिकाणी आपलं चुकीचं ठरतं, परंतु विधान क्रमांक 2 या ठिकाणी आपलं अगदी बरोबर आहे. जो काही भारत सरकारकडून नॅशनल ग्लॅशियल लेक आउटब्रस्ट फ्लड रिस्क मिटिगेशन प्रोग्राम सुरू करण्यात आला आहे, त्याचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे या ठिकाणी जे काही लेक आउटब्रस्ट फ्लड आहे त्यापासून निर्माण होणारा जो काही धोका आहे त्याचं या ठिकाणी आपल्याला मूल्यांकन करायचं आहे. त्याचबरोबर अशा प्रकारच्या ज्या काही घटना आहेत त्यांना रोखण्यासाठी स्वयंचलित मॉनिटरिंग स्टेशन स्थापित करायचे आहेत आणि हिमनदी तलाव आणि जे काही डाऊनस्ट्रीम प्रदेश आहेत यांना पूर येण्याच्या अगोदर जी काही आवश्यक चेतावणी असते, माहिती असते, ती चेतावणी प्रणाली प्रस्थापित करणे हा मुख्य उद्देश या ठिकाणी नॅशनल ग्लॅशियल लेक आउटब्रस्ट फ्लड रिस्क मिटिगेशन प्रोग्रामचा असलेला आपल्याला दिसतो. प्रश्न क्रमांक 4 योग्य उत्तर राहील पर्याय बी केवळ विधान क्रमांक 2 बरोबर. पाहूया पुढचा प्रश्न जो की मित्रांनो या ठिकाणी डिजिटल जनरल क्रॉप एस्टिमेशन सर्वे संदर्भात आहे. सरळ जो काय आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया. डिजिटल जनरल क्रॉप एस्टिमेशन सर्वे च्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या, ज्यामध्ये विधान क्रमांक 1 पीक स्थिती आणि मातीच्या परिस्थितीबद्दल तपशीलवार माहिती देऊन पाणी, खते आणि इतर संसाधनांचे कार्यक्षम वाटप करण्यामध्ये सक्षम आहे. नंबर 2 डिजिटल जनरल क्रॉप एस्टिमेट सर्वे कडील डेटा फसल कार्यक्रमाद्वारे अंतराळ कृषी हवामानशास्त्र जमीन आधारित निरीक्षणे वापरून कृषी उत्पादनाचा अंदाज पीक उत्पादन आकडेवारी तयार करण्यासाठी वापरला जाईल. अशा प्रकारचे एकूण 2 विधान आहेत. तर मित्रांनो या ठिकाणी सर्वप्रथम जे काही डिजिटल जनरल क्रॉप एस्टिमेशन सर्वे आहे याविषयी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. जो काही डिजिटल क्रॉप एस्टिमेशन सर्वे आहे तो काय करतो, एका पर्टिक्युलर एरियामध्ये कोणत्या पिकाची लागवड किती प्रमाणात झाली आहे हे या ठिकाणी आपण डिजिटल जनरल क्रॉप एस्टिमेट सर्वेच्या माध्यमातून पाहू शकतो. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आपण कपास किंवा कापूस हे पीक घेऊया, या ठिकाणी आपण सोयाबीन हे पीक घेऊया. मग या ठिकाणी जे काही डिजिटल जनरल क्रॉप एस्टिमेट आहे आपल्या देशामध्ये कोणत्या राज्यामध्ये किंवा कोणत्या भागामध्ये कापसाचं क्षेत्र किती आहे, सोयाबीनचं क्षेत्र किती आहे किंवा ऊस या पिकाचं क्षेत्र किती आहे याचा ॲक्युरेट म्हणजे अचूक अंदाज सांगण्यासाठी आणि त्या आधारावर त्या ठिकाणी उत्पादन हे किती प्रमाणात होईल येणाऱ्या वर्षामध्ये हे ठरवण्यासाठी डिजिटल जनरल क्रॉप एस्टिमेट सर्वेचा उपयोग होताना आपल्याला दिसतो. म्हणजेच या ठिकाणी मित्रांनो जे काही विधान क्रमांक 1 आहे ते या ठिकाणी आपल्याला चुकीचं देण्यात आलं आहे. जो काही डिजिटल जनरल क्रॉप एस्टिमेट सर्वे आहे तो या ठिकाणी पाणी, खत किंवा इतर जी काही संसाधने आहेत यांचं कार्यक्षम प्रमाणे कसं वाटप करावं या संदर्भात नाहीये, तर ते एखाद्या पर्टिक्युलर प्रदेशामध्ये कापूस, सोयाबीन ही जी पिकं आहेत यांची लागवड किती प्रमाणात आणि किती प्रदेशामध्ये करण्यात आली आहे याचा ॲक्युरेट अंदाज या ठिकाणी आपल्याला डिजिटल जनरल क्रॉप एस्टिमेटच्या माध्यमातून सांगितला जातो. विधान क्रमांक 2 मित्रांनो या ठिकाणी अगदी बरोबर असल्या कारणाने आपले योग्य उत्तर राहील पर्याय बी केवळ विधान क्रमांक 2 बरोबर. पाहूया पुढचा प्रश्न जो की मित्रांनो या ठिकाणी सी प्लेन सेवे संदर्भात आहे. सरळ जो काय प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया. सी प्लेन ऑपरेशनच्या नवीन नियमाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या, ज्यामध्ये विधान क्रमांक 1 केवळ अनुसूचित ऑपरेटर सी प्लेन सेवा देऊ शकतात. विधान 2 व्यावसायिक पायलट परवाना असलेले पायलट सी प्लेन रेट पायलट म्हणून पात्र असतील. विधान 3 सी प्लेन ऑपरेशन उड़े देश का आम नागरिक योजनेअंतर्गत येतात. अशा प्रकारची एकूण सी प्लेन ऑपरेशन संदर्भात एकूण 3 विधान आहेत आणि यापैकी किती विधान बरोबर आहे ते मित्रांनो या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आला आहे. सर्वप्रथम या ठिकाणी जे काही सी प्लेन ऑपरेशन आहेत त्याविषयी आणि जे काही अनुसूचित ऑपरेटर सी प्लेन आहेत यांच्याविषयी माहिती असणं आवश्यक आहे. सर्वप्रथम सी प्लेन आपण कशाला म्हणतो, जे विमानं समुद्राच्या पृष्ठभागावर उतरवली जातात तशा प्रकारची व्यवस्था ज्या
विमानामध्ये असते त्यांना या ठिकाणी आपण सी प्लेन म्हणतो। हे पहिला पॉईंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। त्यानंतर आपल्याकडे आहे नॉन शेड्यूल ऑपरेटर। फॉर एक्झाम्पल मित्रांनो, काही सी प्लेन असे असतात जे की एका पर्टिक्युलर काही तासासाठी किंवा काही किलोमीटरसाठी त्यांचे जे काही प्रवासी आहेत त्यांच्याकडून ते पैसे आकारत असतात। अशा प्रकारची जी काही व्यवस्था आहे त्याला या ठिकाणी आपण नॉन शेड्यूल ऑपरेटर सी प्लेन म्हणतो किंवा त्यांना या ठिकाणी आपण अनुसूचित ऑपरेटर सी प्लेन असे म्हणतो। मग असे जे सी प्लेन्स आहेत यांची संख्या मित्रांनो या ठिकाणी अलीकडेच आपल्या देशामध्ये वाढताना आपल्याला दिसत आहे। म्हणजे जो काय आपला प्रश्न क्रमांक 6 आहे त्याचे योग्य उत्तर राहील पर्याय बी। वरील 3 विधानामध्ये केवळ 2च विधानं बरोबर आहेत। मग या ठिकाणी चुकीचे विधान कोणचं आहे तर या ठिकाणी मित्रांनो जे काही विधान क्रमांक 1 जे आहे ते मित्रांनो या ठिकाणी आपलं चुकीचं आहे। सी प्लेन ऑपरेशन हे उडे देश का आम नागरिक या योजने अंतर्गत येतात, हे जे विधान आहे तेही बरोबर आहे। आणि या ठिकाणी जे काही व्यावसायिक पायलट आहेत त्यांना परवाना दिल्यानंतर तेही सी प्लेन या ठिकाणी ऑपरेट करू शकतात। ही जी क्रमांक 2 आणि क्रमांक 3 चे जे काही विधान आहे ते या ठिकाणी आपलं बरोबर आहेत। पुढचा प्रश्न पोलिओ विषाणू संदर्भात आहे जो की मित्रांनो या ठिकाणी क्रमांक 7 वर आपण घेत आहोत। सरळ प्रश्न पाहूया। खालील विधाने विचारात घ्या ज्यामध्ये विधान क्रमांक 1 पोलिओ विषाणू प्रामुख्याने मल तोंडी मार्गातून पसरतात। विधान 2 तोंडाद्वारे पोलिओ लस मध्ये जिवंत पण कमकुवत झालेले विषाणू असतो ज्याचा उपयोग लोकांना पोलिओ विरुद्ध लसीकरण करण्यासाठी केला जातो। विधान 3 भारत सरकार लस संबंधित पॅरालिटिक पोलिओमायलिटिसला पोलिओ मानत नाही। तर मित्रांनो या ठिकाणी वरील 3 विधानापैकी कोणती विधानं बरोबर आहेत हे या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलं आहे। या ठिकाणी आपल्या देशामध्ये जी काही पोलिओची लस दिली जाते ती तोंडाद्वारे दिली जाते, हे जे विधान आहे ते या ठिकाणी अगदी बरोबर आहे। या ठिकाणी तोंडाद्वारे जी काही पोलिओची लस आपल्याकडे दिली जाते तिच्यामध्ये जिवंत पण कमकुवत झालेले विषाणू असतात ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पोलिओ विरुद्ध लसीकरण करण्याची जी काही मोहीम आहे ती राबवत आहोत। विधान 2 अगदी बरोबर आहे आणि विधान 3 ही मित्रांनो या ठिकाणी अगदी बरोबर असल्या कारणाने आपले योग्य उत्तर राहील पर्याय डी। 1, 2 आणि 3 ही वरील 3ही विधाने या ठिकाणी बरोबर आहेत। पुढचा प्रश्न वक्फ मालमत्ता संदर्भात आहे, त्या संदर्भात या ठिकाणी आपण चर्चा करूया। प्रश्न खालील विधाने विचारात घ्या ज्यामध्ये विधान क्रमांक 1 वक्फ मालमत्ता विकली जाऊ शकत नाही किंवा वारसा हक्काने मिळू शकत नाही। विधान 2 1961 च्या आयकर कायद्यान्वये कौटुंबिक वफना सर्वसाधारणपणे आयकर भरण्यापासून सूट दिली जाते। विधान 3 कौटुंबिक वफचे उत्तराधिकारी नसल्यास मालमत्तेतून मिळणारा महसूल राज्याद्वारे जप्त केला जातो। विधान 4 वक्फ विधेयक 2024 मध्ये असे नमूद केले आहे की जर मुस्लिम त्यांच्या वारसदारांना त्यातून वगळण्याचा विचार करत असतील तरच ते त्या मालमत्तेच्या 1/3 पर्यंत कौटुंबिक वक्फ तयार करू शकतात। तर मित्रांनो या ठिकाणी वरील विधानापैकी कोणती विधानं बरोबर आहेत हे या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला माहिती असलं पाहिजे की वक्फ मालमत्ता ही कशा प्रकारची मालमत्ता असते याविषयी माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे। वक्फ प्रॉपर्टी तर या ठिकाणी पहा मुस्लिम धर्मामध्ये जी कोणती मालमत्ता धर्माच्या नावाखाली किंवा देवाच्या नावाने या ठिकाणी दान करण्यात आली आहे तिला या ठिकाणी आपण वक्फ प्रॉपर्टी असे म्हणतो। जसे की आपल्याकडे हिंदू धर्मामध्ये एक ठराविक मालमत्ता ही मंदिरांसाठी पुजाऱ्यांसाठी आपण दान करत असतो। अशा प्रकारची परिस्थिती ही पूर्वी राजा महाराजांच्या काळामध्ये आपल्याला पाहायला भेटायची। मग तेव्हा जी कोणती मालमत्ता मुस्लिम धर्मानुसार मस्जिदसाठी असेल किंवा त्या ठिकाणी त्यांची जी काही देवदेवता आहे त्यांच्यासाठी दान धर्माच्या स्वरूपात जर दिलेली असेल तर त्याला या ठिकाणी आपण वक्फ प्रॉपर्टी म्हणतो। आणि अशा प्रकारची जी काही प्रॉपर्टी आहे ती या ठिकाणी वारसा हक्काने एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जाऊ शकत नाही किंवा ही जी मालमत्ता आहे तिची विक्रीही केली जाऊ शकत नाही। हे जे विधान क्रमांक 1 आहे ते या ठिकाणी अगदी बरोबर आहे। या ठिकाणी जी वक्फ आहे ती 2 प्रकारची असतात ज्यामध्ये एक आहे जे वक्फ आहे ते असतं रिलिजियस किंवा चॅरिटेबल आणि नंबर 2 चं जे वक्फ आहे ते आहे फॅमिली बेस। या ठिकाणी जे काही रिलिजिएबल बेस असेल
किंवा चॅरिटीच्या बेसिसवर जे काही वफची स्थापना करण्यात आली आहे त्यांची जी काही प्रॉपर्टी आहे त्याला या ठिकाणी टॅक्समधून सूट आहे, परंतु या ठिकाणी जे काही फॅमिलीचं चॅरिटेबल वफ आहे त्या ठिकाणी त्याला या ठिकाणी इन्कम टॅक्स किंवा टॅक्सपासून सूट नाही आहे, जे की या ठिकाणी आपल्याला विधान क्रमांक 2 मध्ये सांगण्यात आलं आहे आणि विधान क्रमांक 2 या ठिकाणी आपलं चुकीचं ठरतं। विधान क्रमांक 3 मध्ये जी काही कौटुंबिक वक्फ बोर्डाची जी काही मालमत्ता आहे ती मित्रांनो या ठिकाणी जर त्या ठिकाणी त्या कुटुंबाचा कोणीही उत्तराधिकारी नसेल तर ती मालमत्ता या ठिकाणी सरकारकडून किंवा राज्याकडून जप्त केली जाऊ शकते असं या ठिकाणी विधान 3 मध्ये आपल्याला सांगण्यात आलं आहे। परंतु मित्रांनो जी काही कौटुंबिक वक्फ बोर्डाची मालमत्ता असते ती राज्य सरकार किंवा केंद्र सरकार या ठिकाणी जप्त करू शकत नाही। ती जी मालमत्ता आहे ती चॅरिटेबल कार्यासाठी वापरली जाते। फॉर एक्झाम्पल एज्युकेशन असेल, डेव्हलपमेंट असेल किंवा लोकांचं जे काही वेलफेअर आहे, सामाजिक कल्याण आहे, तशा प्रकारचे जे काही कार्य आहे त्या कार्यासाठी ती मालमत्ता डायव्हर्ट केली जाऊ शकते किंवा ती वापरली जाऊ शकते। म्हणजे या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 2 आहे तेही मित्रांनो या ठिकाणी आपलं चुकीचं आहे आणि विधान क्रमांक 4 हे या ठिकाणी अगदी बरोबर आहे। म्हणजेच वरील 4 विधानामध्ये विधान क्रमांक 1 आणि जे काही विधान क्रमांक 4 आहे ही दोनच विधानं आपली बरोबर असल्या कारणाने आपले योग्य उत्तर राहील पर्याय डी केवळ विधान 1 आणि विधान 4 बरोबर। पाहूया प्रश्न क्रमांक 9 जो की मित्रांनो या ठिकाणी आरोग्य क्षेत्राशी संबंधित आहे। सरळ जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। खालील विधाने विचारात घ्या ज्यामध्ये विधान क्रमांक 1 आरोग्य हा भारतातील राज्यांचा विषय आहे। विधान 2 भारताने जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्य सेवेवर शिफारस केलेल्या खर्चापेक्षा जास्त खर्च करतो किंवा केला जातो। वरील विधानापैकी कोणती विधानं बरोबर आहेत हे या ठिकाणी आपल्याला मित्रांनो प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जे काही केंद्रीय सूची असते, राज्य सूची असते आणि एक समवर्ती सूची असते। या ठिकाणी केंद्रीय सूची असेल, राज्य सूची असेल किंवा समवर्ती सूची आहे यामध्ये काही विषय नोंदवण्यात आले आहेत आणि त्या विषयावर कायदा करण्याचा जो काही अधिकार आहे तो या ठिकाणी केंद्राला, राज्याला आणि ज्या विषयावर केंद्र आणि राज्य एकत्रितरित्या कायदा करते त्या विषयांचा समावेश समवर्ती सूचीमध्ये करण्यात आला आहे। जो काही आरोग्य हा विषय आहे, आरोग्य हा विषय मित्रांनो या ठिकाणी राज्य सूचीमध्ये समावेश त्याचा केला आहे, म्हणजे तो राज्याचा विषय आहे। हे जे विधान क्रमांक 1 मध्ये सांगण्यात आलं आहे ते या ठिकाणी अगदी बरोबर आहे। मात्र विधान क्रमांक 2 या ठिकाणी आपलं चुकीचं आहे। वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन कडून असं सांगण्यात आलं आहे की प्रत्येक देशाने त्यांच्या GDPच्या 6% खर्च हा या ठिकाणी आरोग्य क्षेत्रावर केला गेला पाहिजे, परंतु भारताकडून त्याच्या GDPच्या एकूण 2% खर्चच हा आरोग्य क्षेत्रावर केला जातो। म्हणजेच जी काही शिफारस या ठिकाणी जागतिक आरोग्य संघटनेने केली आहे त्या शिफारशीच्या खूपच कमी खर्च हा या ठिकाणी भारत सरकारकडून आरोग्य क्षेत्रावर केला जातो। म्हणजेच मित्रांनो प्रश्न क्रमांक 9 चे योग्य उत्तर राहील पर्याय ए केवळ विधान क्रमांक 1 बरोबर। पाहूया आजचा आपला शेवटचा प्रश्न जो की मित्रांनो या ठिकाणी मिशन्स आणि ऑब्जेक्टिव्ह या संदर्भात आहे। सरळ जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। कन्सिडर द फॉलोइंग पेयर्स ज्यामध्ये एका साइडला तुम्हाला मिशन्स दिले आहेत, मोहिमा दिल्या आहेत आणि दुसऱ्या बाजूला उद्दिष्ट किंवा त्याचे जे काही उद्देश आहे तो उद्देश या ठिकाणी तुम्हाला विचारण्यात आलेला आहे। सरळ या ठिकाणी नंबर 1 ची जोडी पाहूया। आदित्य L1 मिशन। आदित्य L1 मिशन फोकसेस ऑन स्टडीइंग सोलार एटमॉस्फियर अँड सोलार मॅग्नेटिक स्टॉर्म्स। जोडी क्रमांक 2 गगनयान TVD1 enhances meteorological observation and weather forecasting। जोडी क्रमांक 3 XPOSat dedicated to measuring X-ray polarization from celestial sources। जोडी क्रमांक 4 INSAT 3DS aim to test the crew escape system from human space flight safety। तर मित्रांनो या ठिकाणी जे काही आदित्य L1 मिशन आहे ते या ठिकाणी जो काही सूर्य आहे त्या सूर्याचा अभ्यास करणार आहे। म्हणजे या ठिकाणी जोडी क्रमांक 1 अगदी आपली जुळवण्यात आली आहे। जोडी क्रमांक 2 मित्रांनो या ठिकाणी चुकीचे आहे। गगनयान मिशन अंतराळामध्ये भारताचे जे काही अंतराळवीर आहेत त्यांना पाठवणे आणि परत जमिनीवर सुखरूप आणणे या संदर्भात आहे। जोडी क्रमांक 3 मित्रांनो या ठिकाणी अगदी बरोबर आहे। जे काही XPOSat मिशन आहे याचा मुख्य उद्देश मित्रांनो जे काही आपल्या
अवकाशामध्ये जे काही खगोलीय पिंड आहे त्या खगोलीय पिंडापासून जे काही एक्सरे निर्माण होतो त्या एक्सरेचं मेजरिंग करण्यासाठी एक्सपोसॅट हे मिशन लॉन्च करण्यात आले आहे आणि नंबर 4 ची जोडी मित्रांनो या ठिकाणी आपली चुकीची जोडी राहील। या ठिकाणी इनसॅट 3D हे वातावरणाचं निरीक्षण आणि वातावरणाचा अंदाज घेण्यासाठी निर्माण करण्यात आलेलं किंवा सुरू करण्यात आलेलं मिशन दिसतं। म्हणजे मित्रांनो वरील 4 जोड्यामध्ये केवळ क्रमांक 1 आणि क्रमांक 3 ची जोडी बरोबर असल्या कारणाने आपले योग्य उत्तर राहील पर्याय ए 1 आणि 3 फक्त बरोबर। तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 24 ऑगस्टचं जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या लेक्चर सिरीजविषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण ज्या काही अपडेट आहेत त्या तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जातील। आणि विशेष बाब म्हणजे येणाऱ्या काळामध्ये लवकरच आपण आपली जी काही डिस्कशन आहे त्याची PDF फाईल ही तुम्हाला त्या ठिकाणी मी अवेलेबल करून देणार आहे। आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।